कठोर शासन आहे. तवा पोरी तू धर्मशाळेत रात्र काढ. अगं तिकड समधी सोय आहे. जा, घाबरू नकोस आणि काय बी काळजी करू नकोस. तू इथं छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडावर आहेस. निर्धास्त राहा. ते ठाव आहे मला बाबा. मी राजाच्या गडावर आहे ती. इथं माझ्या केसाला बी धक्का लागणार नाही. पर बाबा मला जाऊ दे की. हो तिकडं माझ्या पोटचा गोळा, माझं ताण्याला लेकरू झोपडीत एकडच आहे. मुकेला आहे व दादा थोडस दरवाजा उघडा की. हो माझ्या ओढीनं त्याचा जीव कासावी झाला असं. एकदा माफ करा. जाऊ द्यावं मला. पुरी पुरी तू माझ्या लेकीवाणी आहेस. धर्मशाळेत जा, 2 घास पोटात घाल आणि उजळता दरवाजा उघडला की तो खाली निघ. अन्न कुठलं हो बाबा. आता पाण्याचं एक थेंब बी नरड्याखाली जाणार नाही माझ्या लेकराच्या काळजीर. मी तुमच्या पुढे हात जोडते. अहो तर पदर पसरते, पाया पडते, पण मला सोडा बाबा. विनंती करते, दरवाजा उघडा. नाही पुरी नाही. मला तुझ्या अडचण कळतीय, पण माझा नाही इलाज आहे. अगं मी स्वराज्याचा सेवक आहे. असली बेमानी माझ्या हातनं होणार नाही. आई जगदंबा तुझ्या लेकराचा सांभाळ कर. जा पुरी, तू जा आता. हो ना गडाखाली उतरायला दुसरी कुठली जागा आहे का हो? तिकडं हाय मावळतीच्या अंगाला. पश्चिम कडा म्हणतात त्याला. पण पुरी हे असलं धाडस करू नकस. अगं जीवाला मुकशील बर का फुक्काची. स्वराज्याची राजधानी रायगडाचे रुबाबदार आणि देखणं मनोहरी रूप पाहण्याला पुनवेचा चंद्र आसमंतात अवतरला. कोजागरी पुनवेच्या कार्यक्रमांना रंग चढत होता. अवघा रायगड कार्यक्रमाचा आनंद लुटत होता. आई जगदंबेचा उदो उदो करीत गोंधळ्यांचा संबळ घुमू लागला आणि खुद्द शिवाजी महाराज गोंधळाचा आनंद घेण्यात दंग झाले.
किल्लेदार, लय अजब घडलं. अहो, काल रातच्याला गडाव अडकलेली गवळण आज गडाव कुठंच दिसेना. समजा गड पालता घातला पण कुठंच दिसेना. हा अरे काय बोलतोयस? मुजराज, काल गडावर असली हिरा गवळण खाली बी गेली नाही आणि गडावर बी कुठं दिसेना. बरे दुधाचा रिकामा हंडा पश्चिम दिशेच्या कडाला पडून आहे. किल्लेदार, तातडीनं तपास करा. गडाखाली माणसं पाठवा, चौकशी करा, शोध घ्या तिचा. जिथं कुठं असेल तिथून हजर करा तिला. एक माऊली गडावरून नाहीशी होते ही गोष्ट साधी सरळ नाही. धीरज, कोण आहे का घरात? कोण आहे जी? मी आहे ना व. कोण हवंय तुम्हासनी? तू कालची हिरा गवळणच ना? होय जी. का काय झालं जी? राजांचा हुकूम आहे, तातडीनं गडाव तुला हजर करण्याचा आदेश आहे. आई जगदंबे, वाचू ग बाया मला यातून. माते, तुझं नाव काय? म्या रायगडवाडीची हिरा गवळण. तुला स्वराज्यातील नियम माहीत नाहीत का? आणि तो मोडणाऱ्याशी काय सुलूक केला जातो हे माहित आहे ना तुला? होय जी. तरी पण सूर्यास्तानंतर रायगडावरून खाली उतरण्याचं धाडस केलंस. तू गुन्हा केलाय होय जी. आणि स्वराज्यात गुन्ह्याला माफी नाही. पोटच्या गोळ्याच्या प्रेमपोटी आणि काळजीनं माझ्याकडून अपराध झालाय. आपण द्याल ती सजा मला मान्य आहे. माझ्या लेकरासाठी मी ती भोगायला तयार आहे महाराज. तुझी सजा एकच. काल भर रात्री तू जे धाडस केलंस ते आज आमच्या समोर करून दाखव. नाही महाराज, नाही. आज माझ्याच्यानं नाही जमायचं. हो, काल माझ्या पोटचा गोळा झोपडीत एकलाच होता, भुकेला होता. त्याच्या प्रेमापोटी काल धाडच झालं माझ्याकडनं. आज नाही व्हायचं. आज ते माझ्यासाठी मोठं संकट आहे. हो, काल काल कड्यावरून मला माझ्या पोराचा चेहरा दिसत होता. आज आज त्याच दारी यमराज दिसतोय. माझं मरण दिसतंय. महाराज, महाराज एकदा माफी असावी. घाबरू नकोस पोरी. तू आता फक्त हिरा गवळण राहिली नाहीस, तर बेलाग आणि बुलंद अशा रायगडाचा पश्चिम कडा मोठ्या धाडसाने कापून काढणारी या स्वराज्यातील हिरकणी आहेस. हिरकणी. तुझ्यासारख्या वाघिणी या स्वराज्यात आहेत. तोपर्यंत या हिंदवी स्वराज्याला नरवीरांची कमी कदापि भासणार नाही. या बहादूर माऊलीचा साडी चोळीने सन्मान करून पाठवणी करा. आणि ज्या बाळासाठी तिनं हे धाडस केलं त्या लेकराला सोन्याचा वाळा भेट द्या. हिरोजी, या ठिकाणी तातडीने बुरुज बांधायला घ्या आणि तो बुरुज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जाईल. पुत्रप्रेम आणि मातृत्वाचे प्रतीक म्हणून हिरकणी बुरुज इतिहासात अजरामर होईल.